नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या निवडणूक विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. निवडणुकीच्या काळात आपण अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांना भेटतो आहे. एक महत्त्वाची निवडणूक आहे, महापालिकेची निवडणूक. आणि यंदाची निवडणूक ही मराठीच्या मुद्द्याभोवती आहे असं वारंवार बोललं जातं. आणि जसं जसं निवडणुकांची तारीख जवळ येत चालली आहे तशी निवडणूक तापत चालली. आणि ज्यांची आज आपण मुलाखत करणार आहोत त्यांनी एक वाक्य मागे म्हटलं होतं की निवडणूक वातावरणात दिसावी लागते, ती दिसू लागली आहे का किंवा तापू लागली आहे का, हेच आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्यासोबत आहेत. राजसाहेब, खूप खूप स्वागत आहे तुमचं. टू द पॉईंट कार्यक्रमाचं नाव आहे. तुम्ही टू द पॉईंट बोलण्यासाठीच ओळखले जातात आणि ही टू द पॉईंट असावी अशी आमची आज अपेक्षा. एक जसं मग अशी म्हटलं, ऐतिहासिक निवडणूक आहे अनेक कारणांसाठी. राजकीय युती आघाडी हा मुद्दा वेगळा. 8 वर्षांनंतर निवडणूक होते आणि मध्यंतरी तुम्ही असं म्हणाल होतात की तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही आहे. नेमकं काय? मीच काय, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली नाही अशी निवडणूक. कसं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा आपण लोकसभेपासून जर समजा आपण चित्र उभं केलं तर लोकसभेला काय चित्र दिसलं आपल्याला माहिती आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये, खास करून उत्तर प्रदेशमध्ये, किंवा आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका व्हायच्यात, आता येतील त्या. बरोबर 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि 6 महिन्यानंतर निवडणुका झाल्यावरती ज्या प्रकारचा तुम्हाला वोटिंग पॅटर्नमध्ये जो ड्रास्टिक चेंज दिसला, असा चेंज मला असं वाटतं की मी कधी पाहिलाही नव्हता. आणि अशी काही घटनाही घडल्या नव्हत्या, अशा काही गोष्टीही नव्हत्या. हे कशातनं झालं? आणि आत्ता जर समजा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आता गेल्या वर्षी मला असं वाटतं विधानसभेच्या झाल्या, वर्ष दीड वर्ष झालं असेल. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या, त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे पैशाचा वापर जो होतो आहे, म्हणजे काय पैसे, त्याला मर्यादाच नाही आहेत. ज्या प्रकारच्या गोष्टी आमचे लोक सांगत आहेत, त्यांना ज्या काही प्रकारच्या समोरच्यांना ऑफर्स येत आहेत, किंवा 70 लोक बिनविरोध काय निवडून येत आहेत. आणि म्हणजे काय पाण्यासारखा पैसा जो काय, कुठून येतोय पैसा, हा काय येतोय हेच समजेल असं झालंय. आता काल मला पनवेलवरनं कळलं की तिकडे प्रत्येक माणसाला काही 15,000 रुपये देत आहेत एका मताला. आता ही कुठची निवडणूक सुरू आहे? बाकी त्या मतदार यादी घोटाळा आणि त्या EVM BVM मध्ये जातच नाही. हे असं ह्या निवडणुका नाही चालू आहेत. बरं, कसं आहे, या सगळ्या गोष्टी आज भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि हे अजित पवार वगैरे ह्या ज्या गोष्टी करतायत, आज सत्ता ह्याचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेलाच नसतो. या गोष्टी बदलत असतात. उद्या ज्यावेळेला बदलतील आणि समोरचे ज्यावेळेला दामदुपटीने करतील, त्यावेळेला तुम्ही काय कराल? आपण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र, खास करून महाराष्ट्र, ज्याला आपण एक सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतो, ज्याला देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणतो, तिथे आपण काय प्रकारचे पायंडे पाडतो आहोत आणि ह्याचे परिणाम पुढे जाऊन काय होणार आहेत, ह्याचा थोडा पण विचार ही मंडळी करायला तयार नाहीत. आज ज्या मतदारांना, तुम्ही 70 ठिकाणी तुम्ही मतदारांना मतदानापासून बाजूला ठेवलं, ते काय नोटा बटन असतं तेही दाबायचं नाही त्यांनी. म्हणजे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांच्या बाजूला, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यांच्या बाजूला, प्रत्येक निवडणूक आयोग यांच्या बाजूला, पैसे यांच्या, ही कुठची निवडणूक आहे? काँग्रेसने निवडणुका लढवल्या आजपर्यंत, बरोबर आहे, त्यांनी अनेक वेळेला अनेक गोष्टी केल्या. हे जे चालू आहे, मला नाही वाटत कोणी आजपर्यंत असं बघितलं असेल. पण मग हे सगळं थांबवण्यात गेली विरोधी पक्षांना खूप नामी संधी होती. जेव्हा सत्ताधारी अमर्याद सत्तेचा वापर करतात, तेव्हा विरोधकांचं काम आम्ही विरोधक म्हणून आम्ही करूच किंवा करतोच. मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे अनेक लोक मी बघतो की बाबा हे काय असं राजकारण असतं तर आम्ही मतदानाला देणार नाही वगैरे, असं करून पण नाही चालणार ना. मला असं वाटतं घराघरातनं प्रत्येक मतदार बाहेर येऊन त्यांनी चीड व्यक्त केली पाहिजे, राग व्यक्त केला पाहिजे. त्यांनी ह्या लोकांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारचा महाराष्ट्र तुम्ही उभा नाही करू शकत. हा ज्यावेळेला, ज्याला जनक्षोभ ज्याला म्हणतो आपण, तो जनक्षोभ ज्यावेळेला मतदान पेटीमध्ये उतरेल, आज भारतीय जनता पक्षाचे देखील मतदार जे असतील त्यांना काय, त्यांना आवडतंय का हे?
पण मतपेटीत तर ते व्यक्त करतात भाजपला ते. म्हणूनच त्या मतपेटीबद्दल अनेक गोष्टींच्या शंकाच आहेत ना. म्हणजे साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया की आता निवडणूक आयोगाने जर समजा 10 लाख बोगस वोटर आहेत म्हणून सांगितलं मुंबईत, तर तुम्ही कुठच्या मतावर याद्या तयार करताय? म्हणजे जेन्युइन मतदार आहे का त्याच्या नावावरती येऊन बोगस वोटिंग होतंय? आणि जर अशा प्रकारे होणार असेल तर तो मतदार पण नाखुश आहे. पण अर्थात मला असं वाटतं की आज आम्ही जी काही लढाई लढतो आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये, याला ज्या प्रकारचं वातावरण आज आहे किंवा उभं राहतं आहे किंवा जे आम्हाला निश्चित यश मिळेल असं मला खात्री आहे. कारण ज्या प्रकारचा राग मतदारांच्या मनामध्ये आहे आणि आपल्याला जर समजा त्यांनाही जर समजा आजची बदलापूरची बातमी, हो, काँग्रेसचे निवडून आलेले नगरसेवक 15च्या 15 भाजपमध्ये घेतले म्हणजे काय? नंतर ते शिंदेंनी घेतलं. तर त्यांच्यातले 4 काही लोक शिंदेंकडे गेला तर परत तिथे तख्तापलट झाला. म्हणजे हे काय चालू आहे? म्हणजे जे उभे राहत आहेत, जे उमेदवार आहेत, ते मतदारांचा पण अपमान करतायत. मतदारांना असं गृहीत धरलं जात आहे का? म्हणजे सगळ्यांना 100% का बरं त्यांना गृहीत धरलं जातं? त्यांच्या मताची किंमत नाही की मतदारच हा कुठेतरी या व्यवस्थेला नाही. ह्याचं कारण कसं आहे की बोगस वोटिंगवरतीच एवढं सगळ्या गोष्टी या निवडणुका अवलंबून आहेत किंवा केल्या जात आहेत की मूळ मतदाराला कोण विचारतंय? पण आता महाराष्ट्रातला मतदार असा नव्हता, तो सजग होता, तो पॉलिटिकली खूप अवेअर असलेला महाराष्ट्रातला मतदार आहे. तो पण कसा याला भुलतोय मग? आता काय माहिती याची काय उत्तर द्यायची? तुम्ही जे म्हणतात ना की महाराष्ट्रात असा या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या, आता घडतात, पण दक्षिणेकडे आपण बघितलं, मग तुम्ही आता भाषेचा मुद्दा या निवडणुकीत तुम्ही म्हटलात की भाषेवर नाही, पण प्रश्न असा आहे की ह्या भाषा हा मुद्दा मला असं वाटतं अजूनही महाराष्ट्रामध्ये तो रुजायचा आहे. किती वरवर जरी बोलत राहिलो, म्हणजे ज्याला आपण कडवटपणा ज्याला म्हणतो आपण, कळलं का? जो तामिळींकडे आहे, जो तुम्हाला केरळामध्ये दिसतो, कशाला लांब कशाला जाऊ, तुम्हाला गुजरातांमध्ये दिसतो. गुजराती माणसं एकमेकाशी गुजरातीमध्येच बोलत असतात, ते काही हिंदीमध्ये बोलत नसतात. हे खरं आहे. कळलं का? मला असं वाटतं की ह्या सगळ्या भाषेच्या ह्याच्यावरती भाषा हे तुमचं अस्तित्व आहे. कळलं का? जमीन आणि भाषा एकदा तुमच्या हातातून गेली की ती परत येत नाही आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व सापडत नाही. हा आजपर्यंतचा जगाचा इतिहास आहे. मला असं वाटतं ह्याचं भान महाराष्ट्रातल्या सर्वांनीच ठेवणं गरजेचं आहे. या सगळ्या जे काही याच्यात चालू आहेत ना, हाताला काही लागणार नाही आहे. म्हणजे आपण साधी गोष्ट बघूया ना, आता हे काही ते लाडकी बहीण योजनेमध्ये काय 1500 रुपये देतात. आता मला कळलं की 13 तारखेला 2 महिन्याची देणार आहेत. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही ह्या अशा प्रकारचे पैसे वाटणार. म्हणजे अनऑफिशियल वाटतातच आहेत. आता राज्य सरकार ऑफिशियल पण वाटणार. बाहेरच्या बाजूला जी पसरलेली महागाई आहे, त्या महागाईमध्ये ह्यांचे पैसे किती दिवस टिकणार आहेत? दिलेल्या रकमेच्या 50 पट जास्ती पैसे काढतायत महागाईतनं. मागे तुम्ही ज्या विधानसभा आपण त्या लोकांनी पण या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपण पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतोय, काय महाराष्ट्र आपण करतोय. उद्या त्या पिढ्या ज्या वेळेला बोलतील की माझ्या आजोबांनी माझ्या आजीने पैसे घेतले, काय वाटेल? म्हणजे ज्यांनी आता माघार घेतली त्यातल्या कित्येक मुलांना घरच्या घरी त्यांना कळत असेल की बाबा माझे वडील पैसे घेऊन बाजूला झाले. यातनं आपण त्या मुलांवरती काय संस्कार करतो? त्या मुलांचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्या मुली असतील, त्यांना काय वाटत असेल आत्ता मला जरा सांगा की ह्याच्या वडिलांनी पैसे घेतले आणि माघार घेतली. जरा पण कुठल्या गोष्टींचा विचार आपल्याकडे होताना दिसत नाही मला. तुम्ही आज लाडके बहिणीचा मुद्दा म्हटलात ना की गेल्या वेळेस ज्या त्या निवडणुकांवरती तुम्ही जो आक्षेप घेत आहे की कसा निकाल फिरला लोकसभेनंतर, तेव्हा असं कारण दिलं जातं की ही एक वेलफेअर स्कीम आणली जी लोकांना आवडली. महिला मतदार 50% आहेत, अर्धा तुमचा इलेक्टोरेट. पण ते नसताना पण तुम्हाला अगोदर मतदान झालं होतं ना, तेव्हा या योजना नव्हत्या ना. योजना तुम्ही जर कामं केली आहेत ना, म्हणताय आम्ही विकास केला विकास केला विकास केला म्हणताय ना तुम्ही, मग तुम्हाला पैसे वाटायचे का वेळ येते? लोक विकास बघतील तुमचा आणि करतील मतदान. तेव्हा जसं लाडक्या बहिणीमुळे निकालात फरक पडला, जर तुम्ही म्हणतात की आता नवीन हप्ता दिला जाईल, त्याच्यात नाही तसंच काहीतरी होईल. मग माझं असं म्हणणे जागृत राहावं, जनतेने या गोष्टींबद्दल जागृत राहावं. खरं तर माझ्या माता भगिनींनी याच्या बाबतीत जागृत राहावं की हे तुम्हाला फसवत आहेत
हे तुम्हाला आत्ता देत आहेत आणि महागाईतनं तुमचे सगळे पैसे काढून घेत आहेत. जेवढे देत आहेत त्याच्या 50 पट बाहेर काढून घेत आहेत. हे टिकणारी गोष्ट नाही आहे. मी काय सल्ला देत नाही आहे, परंतु मला असं वाटतं जर महाराष्ट्रामधली ही सगळी सिस्टीम जर गेली, मी कित्येकदा बोललेलो आहे की महाराष्ट्राचं UP बिहार व्हायला वेळ नाही लागणार, किंबहुना अनेक ठिकाणी झालाच आहे तो. मला राज्यकर्त्यांचं पण मला समजत नाही आपण कुठे नेतोय महाराष्ट्र. कसले सगळ्या गोष्टींचं भान सुटलंय तुमचं. म्हणजे उद्या निवडणुका लढा, तुम्ही जिंका, उद्या आम्ही हरू, उद्या आम्ही जिंकू, तुम्ही हारा, या गोष्टी असतील. पण आपण ज्याला सामाजिक परिस्थिती अख्खी बिघडवून टाकतोय आपण, ह्याचंही भान नाही आपण. तुम्ही आजच्या यशासाठी म्हणून काय बर्बाद करतात हे समजत नाही या लोकांना. तुमच्या सत्तेचा हावरटपणा, तुम्हाला सत्ता हवी हवी, हे हवंय, मला ते पण हवंय, मला ते पण हवंय, मला ते पण हवंय. आपण काय गमावून बसतोय? अख्ख्या महाराष्ट्राचं सत्व आपण गमावून बसतोय. म्हणजे देशातली राज्य ज्या महाराष्ट्राकडे आदराने किंवा बाबा एक आशेने अशी जी बघायची, त्या महाराष्ट्राची ही परिस्थिती आपण करून ठेवली का? आणि मग जो सुज्ञ नागरिक आहे, ज्याला ह्या सगळ्या गोष्टींचं भान आहे, तो म्हणतो की मरू दे ना, मला काय करायचंय. अनास्था वाढते राजकारणाबद्दलची. अर्थातच ना. तुम्ही मराठीचा मुद्दा आहे, तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात, आणि एकंदरीत जेव्हा सुरुवातीला तुमची नवी युती झाली, यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेची युती झाली, तर एक प्रकारची निर्वाणीची भाषा केली जाते की उद्धव ठाकरे म्हणतात की चुकाल, ही शेवटची निवडणूक, चुकाल तर संपाल. तुम्ही म्हणतात की हे आता ही शेवटची निवडणूक, याच्यानंतर होणार नाही. इतकी निर्वाणीची भाषा करण्याची खरंच ही वेळ आहे तुम्हाला असं वाटतं? मी उद्याच्या सभेमध्ये मांडीन, त्यावेळेला तुम्ही ते ऐका. पण तरी का तुम्हाला एवढं निर्वाणी परिस्थिती तशी आहे का? तशी परिस्थिती आहे म्हणूनच हे सगळं झालं ना. मी मागे जेव्हा त्या हिंदीचा ज्यावेळेला सक्तीचा निर्णय ज्यावेळेला आला, त्यावेळेला मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं होतं की हे हिंदी सक्ती नाही आहे, हे चाचपडणे. तुम्हाला असे टॅप करून बघतायत ते की मराठी माणूस जागा आहे, नाही आहे, झोपला आहे, काही वाटतंय याला, या गोष्टींबद्दल ते एक तपासून पाहणं होतं. कारण ह्यांचा जो सगळा जो खेळ आहे, तो खेळ आणि इथल्यांचा नाहीच आहे. तो इथल्यांचा नाही म्हणजे ह्यांच्या हातात तरी काय, जे वरून आता हिंदी सक्तीचं बरं, हे वरून सांगितलंय, तपासून बघा. अनेक गोष्टींचे प्लॅन हे वरूनच चालू आहेत. आणि का चालू आहेत, कशासाठी चालू आहेत मला कळत नाही. म्हणजे संपूर्ण समाजाचं, संपूर्ण राज्याचं स्वास्थ्य बिघडवायचं, हे कोणते खेळ सुरू आहेत? त्याला ना जराचं नेहमी एक असं त्याला एक राष्ट्रीय स्वरूप दिलं जातं अशा मुद्द्यांना, की हे हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली अधिकृतरित्या तरी सुद्धा ती राष्ट्राची नाहीच आहे, ती राष्ट्राची भाषा आहे असं म्हटलं जातं. देश पातळीवर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. आणि मग त्याला असं लॉजिक दिलं जातं की इतर भाषांबद्दल प्रेम आहे, मग हिंदीबद्दल जी इथल्या मातीतली भाषा आहे त्याला विरोध का? असं पण ही इथल्या मातीतली भाषाच नाही आहे, ही गेल्या 150 वर्षामध्ये बनवलेली भाषा आहे. मला तर उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं की ते हिंदीबद्दल बोलतात. अरे तुमची भोजपुरी आहे ना, बिहारच्या लोकांना तुमची अवधी आहे ना, मैथिली आहे ना, त्या भाषा सोडून तुम्ही हिंदीच्या मागे लागताय. स्वतःची भाषा जपा ना तुम्ही. ह्यांच्या कोणीतरी मनात भरवलंय की बाबा हिंदी ही त्यांची भाषा आहे. हिंदी त्यांची भाषा नाही आहे. मग UP मधले जे चित्रपट निर्माण होतात ते भोजपुरीमध्ये का येतात, हिंदीमध्ये का नाही येत? एवढं तर स्वतःच्या भाषेबद्दल असलं पाहिजे, काही प्रेम बिम. आणि ह्यांना भडकवलं जातं की बाबा बघा हिंदीला विरोध करतात म्हणजे उत्तर भारताला विरोध करतात. कसला उत्तर भारताचा? राजस्थानमध्ये राजस्थानी भाषा आहे, उत्तर प्रदेशमध्ये भोजपुरी भाषा आहे, प्रत्येक राज्याची भाषा आहे. त्याला नेहमी जोडलं जातं की हे
देशप्रेम किंवा राष्ट्रीयत्व किंवा हिंदुत्वाच्याशी जोडले जातात. म्हणजे तुम्ही मागे एक स्टेटमेंट त्याचा काय संबंध? हे कोण जोडणार आहे? आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, असं हो. तुमचं एक मागे स्टेटमेंट. हो. त्यांचं असं म्हणणं आहे की याला एक प्रकार असंच एक जो 2014 पासूनचा एक नॅरेटिव्ह आहे देशातल्या राजकारणाचा, हिंदुत्वाचा किंवा देशा पातळीवरच्या ह्याचा, त्याला जोडलं जातं या भाषिक मुद्द्याला. त्याचा काय संबंध? धर्माचा आणि भाषेचा तसा काय संबंध? मराठी माणूस हिंदू नाही का? गुजराती माणूस हिंदू नाही का? तामिळ माणूस हिंदू नाही का? पहिली एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, मुळात हा कधी देश नव्हताच. हे वेगवेगळ्या भाषा बोलणारे वेगवेगळे प्रांत होते, ते खरं तर देशच होते. हा खरं तर युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाच आहे हा. आणि अशा वेळेला तुम्ही प्रत्येक वेळेला लक्षात घ्या की आजही आपण आपले सण सगळे मोगलांचं साम्राज्य आलं, ब्रिटिश आले वगैरे, सगळं आजपर्यंत अनेक आक्रमणं आली. आपण आपले कुठचे सण सोडले का हो साजरे करायचे? आपण कधी काय ज्याला आपण खाण्याची संस्कृती, अन्न संस्कृती, कपडे, वेशभूषा, इतर जे काही संस्कार आहेत हे आपण कधी विसरलो का? गेले का ते? नष्ट झाले का ते? नाही झाले, कारण ती संस्कृती आहे म्हणून. आणि ती प्रत्येक राज्याची प्रत्येकाची संस्कृती आहे. आणि त्या राज्याच्या संस्कृतीला त्यांची एक स्थानिक स्वतःची भाषा आहे, जी घडवलेली भाषा आहे, मोठी केलेली भाषा आहे, समृद्ध केलेली भाषा आहे. म्हणजे साधी गोष्ट आपण बघूया ना, आत्ता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की नाही? त्याचे नियम काय आहेत की बाबा एक 1500 वर्ष 1800 वर्ष जुनी भाषा पाहिजे तर तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. हिंदीला जवळपास 1500 वर्षात अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ती लादताय तुम्ही आमच्यावर. बरं, भाषेला माझा विरोध नाही, भाषा कुठलीही चांगली, कळलं का? हिंदी भाषा ही भाषा म्हणून चांगलीच आहे. तुम्ही ज्याला लादायचा प्रयत्न करता त्याला मी नकार देणार. आजच झालंय ना, मला असं वाटतं तुमच्या केरळामध्ये आणि कर्नाटकामधला वाद झालाय. तो नेहमीच त्यांचा सुरू असतो तिकडे दोन राज्य. नाही, तिथे केरळाने त्यांची काय ती मल्याळम भाषा त्यांनी सांगितली पहिलीपासून येणार, आणि आता कर्नाटक त्याला विरोध करतोय. म्हणजे आहे ना, आम्ही बोललात की तुम्ही देशाची एकता मध्ये आणणार आणि बाकीची राज्य ज्याला भाषांवरती बोलणार त्याला नाही, तो त्यांचा भाषेचा विषय. वा रे वा. हे जास्त मुंबईत बघायला मिळतं. तुम्हाला असं वाटतं मुंबईला नेहमी कॉस्मोपॉलिटन म्हणून जे एक मुंबईला असं एक गोंडस नाव देतं की हे कॉस्मोपॉलिटन शहर आहे, ह्याचं नुकसान जास्त होतं या सगळ्या गोष्टींमध्ये. अहो, राहायला देतोय किंवा राहताय तुम्ही, किंवा तुम्ही 4 पिढ्या राहत असाल, काही माझं म्हणणं नाही आहे. आज अनेक मराठी लोक इथे राहत आहेत, मुंबईकर म्हणून राहत आहेत, मराठी बोलतायत, चांगल्या पद्धतीने राहत आहेत, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. हे जे मी नव्याने आलेले, जे मी मागे पण बोललो होतो ना, हे जे नव्याने जे येत आहेत महाराष्ट्रामध्ये, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, सगळ्या ठिकाणी, हे नुसते येत नाहीत, कामासाठी येत नाही आहेत, हे स्वतःचे मतदारसंघ तयार करत आहेत. आणि हे तुम्हाला त्या कृपाशंकर सिंगच्या स्टेटमेंटवरनं कळलं असेल की इकडचा महापौर उत्तर भारतीय होईल. हिंमत कशी होते यांची बोलायची? तुम्ही तुमच्या रोजीरोटीसाठी इथे आलात आणि आज तुम्ही आम्हाला दाखवताय नाक वर करून की इकडचा उत्तर भारतीय महापौर होईल म्हणून. मराठी महापौर व्हावा हा तुमचा मुद्दा आहे. मराठीच होणार ना. अहो, मी त्या दिवशी म्हटलं ना, त्या बडोद्यामध्ये मराठा साम्राज्य एवढं तर होतं ना, सगळे मराठी लोक राहतात ना, तरी वर्षानुवर्ष तिकडचा महापौर गुजराती होतोय ना. तिकडे नाही विचारलं तुम्ही कधी मराठी महापौर होणार का म्हणून? तिथले खासदार नरेंद्र मोदी होते काही जेव्हा पहिल्यांदा मग त्यांनी सांगावं की तुमच्याकडे मराठी महापौर कधी होणार. हे कसं आहे, हे भांडण लावणे, ह्याच्यातनं काहीतरी गेन करणे, ह्याच्यातनं निवडणुका लढणे, एवढे फक्त उद्योग करत बसायचे. ज्याला काय सोकॉळ पत्रकार सगळेजण काय मास्टर स्ट्रोक आहे. कसला मास्टर स्ट्रोक ह्याच्यात? काय झालं? राजकारण यांच्याकडनं शिकावं. कसलं राजकारण? समाज बिघडवणारं राजकारण. समाजामध्ये दुफळी माजवणार. आता काल त्या गिरगावमध्ये काहीतरी ते झालं, काय ते कोणतो जैन मुनी कोणतो आहे तो, निलेश्वर दत्त काय त्यांचं, निलेश कोणतरी तो, निलेश चंद्र मुनी. निलेश चंद्र मुनी. काय बोलला तू तिकडे?
हा कबुतराचा वाद मंगलप्रभात लोढाने आणला, मुद्दामून करायला लावला राजकारणासाठी. समाजामध्ये फूट पाडायची, या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ह्याच्यातनं तुम्हाला राजकारण करायचे. पण फक्त फुटीचा मुद्दा नाही, तिथे मराठी माणसांमध्ये राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त त्या कबूतर खाण्याची प्रतिक्रिया खूप स्ट्रॉंग होती खाली, की तिथे असं म्हटलं गेलं की आम्ही पैसे देऊ. ही बदललेल्या समाजाची मानसिकता दाखवतं की त्यांनी म्हटलं की आम्ही पैसे देऊन तिथे कबूतर खाणे चालवतो, आम्ही हवा तर आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो. ही त्या बदललेल्या समाजाची माहिती नाही. हे मुळात पहिल्यांदा गुजराती मारवाडी या मुंबईमध्ये आहेत 13%. कळलं का? आणि ह्यानं जर एवढा पैशाचा माज असेल ना, ती कबूतर घ्या आणि जा गुजरातला, उडवा तिकडे कबूतर. प्रश्न कबुतरांमुळे काही रोगराई पसरते एवढंही भान नाही तुम्हाला. लोकांना अनेक अस्थम्याचे विकार आणि इतर अनेक गोष्टींचे विकार होतात, ह्याचा त्रास नाही होत तुम्हाला? तुम्हाला कळत नाहीये? कळतंय सगळं, पण राजकारण करायचं. अनेक लोक येतात ना मला त्या पर्युषण नंतर, मिच्छामी दुक्कडम, म्हणजे काय आम्ही काय आमच्याकडनं काय पाप बीप झालं असेल तर आम्हाला माफ करा. करता कशाला पाप? आपण बोलतो का कधी माफ करा म्हणून वर्षातनं एकदा? या शहरावरती म्हणजे तुम्ही शिवसेना म्हणजे मराठी माणसाचं राजकारण जर आपण बघायला गेलो तर सुरुवातीच्या काळात शिवसेनेची स्थापना झाली होती तेव्हा इथल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या म्हणजे त्या उच्चभ्रू नोकऱ्या, बँकांमधल्या किंवा इतर नोकऱ्या, या दाक्षिणात्य लोक घेऊन जात होते, म्हणून तेव्हा दाक्षिणात्य हे टार्गेट होते. बजाव पुंगी हटाव लुंगी. कमलेश एक गोष्ट सांगा, मुळात एका राज्यांमधनं लोक बाहेर पडत आहेत आणि एका विकसित राज्यामध्ये येत आहेत, आणि इथे येऊन हे ताठमानेने आम्हाला सांगणार की आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. स्वतःच्या राज्यात जा ना, करा तिकडे विकास. तुम्हाला तिथेही काही करता आलं नाही म्हणून तुम्ही इकडे आलात ना हो रोजीरोटीला. 4 पैसे मिळाल्यावरती छाती ताट करून दाखवताय आम्हाला. या राज्याचे तुमच्यावरती उपकार आहेत ना. मला असं वाटतं त्या समाजाने देखील पाहिलं पाहिजे की आपल्याला कोणी चालवतंय का, आपला कुठे वापर होतोय का. हे त्या समाजाला कळायला नको. मी मगाशी जो मुद्दा म्हणत होता साहेब की आधी दाक्षिणात्य, मग तुमची जेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केली तेव्हा उत्तर भारतीय, आता जैन किंवा गुजराती किंवा मारवाडी, असं एक टार्गेट. एका प्रश्न टार्गेटचा नाही आहे, प्रश्न असा आहे की ते ज्याला समोर येतात. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. 2008ला उत्तर प्रदेश दिन. कोणता उत्तर प्रदेश दिन? महाराष्ट्र दिन. बरोबर आहे, त्याला एक कारण आहे ना, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक कारण आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, बरोबर की नाही? त्याच दिवशी गुजरात दिन आहे, असो गुजरातचाही असेल. प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश दिन कुठून आला, जो उत्तर प्रदेशमध्ये पण साजरा होत नाही. ते फॅड तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न केला, त्याला आम्ही विरोध केला, तिथं बंद झालं. आता हे छटपूजेच्या नावाखाली या ज्या काही सगळ्या चौपाट्या आणि सगळे भरून टाकतायत, कशासाठी भरून टाकतायत? काय सांगायचंय काय तुम्हाला? काय म्हणायचंय तुम्हाला? कोणाला ताकद दाखवताय? तुम्ही हा सुरुवातीला मुद्दा घेतला होता, आहेच मुळी तो घेतला होता. काय असतो नंतर तुम्ही त्याला जेवढा प्रकर्षाने त्याच्यानंतर बंद झालं होतं. हे गेल्या 3-4 वर्षात परत सुरू केलं या लोकांनी, भाजपवाल्यांनी. आताही विरोध राहील छटपूजेला. आता मला ताकद दाखवू नका इथे महाराष्ट्रात येऊन. माझा कुठच्याही पूजे बिजेला विरोध नाही, घरात करा पूजा, काय करायची ती. जे आमच्याकडे जो गणपती विसर्जनाचा होतो तो वर्षानुवर्ष होतो, अनेक वर्ष होतोय. ते तिथे होतं म्हणून आता आम्ही आमची ताकद दाखवतो समुद्रावरती. हे करायला जाऊ नका, इथे भानगडीत पडू नका. माझा कुठच्याही प्रार्थनेला, पूजेला, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मला जायची पण इच्छा नाही आणि गरजही नाही आहे. माझा तो विषय येत नाही. पण तुम्ही त्याच्या मार्फत जर समजा मला तुम्ही इथे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांना जर ताकद दाखवायचा प्रयत्न करत असाल तर त्याला माझा विरोध राहणारच आहे. आता मुंबईत कावड यात्रा सुरू झाल्या, तुम्ही बघितलं का एवढ्यात? त्या कावड यात्रा बघितल्या मी, त्याच्यात त्या पोरी बिरी नाचवतात ते बघा ना. त्या कुठे UP बिहारमध्ये कुठेतरी त्या ट्रक चाललेत, त्याच्यावरती काय DJ लावलेत.
त्याच्यावरती त्या मुली काय नाचतायत, काय काय चाललंय, कोणता धर्म हा? आता म्हटलं महाराष्ट्रात मुंबईत एक कावड यात्रा सुरू झाल्यात संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. तुम्ही बघा मी काय म्हणतोय ते, की ह्यांचं काय षडयंत्र सुरू आहे या सगळ्या लोकांचं. आणि त्याला लाचारीने आपल्याकडचे अनेक लोक त्याला शरण जात आहेत फक्त राजकीय स्वार्थासाठी. आज तुम्ही तुमचा स्वार्थ बघून घ्याल, पुढे काय करायचंय, पुढे काय होणार महाराष्ट्रामध्ये. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना भान सुटलेला पक्ष आहे, भान सुटलेला पक्ष. भाजपसारख्या पक्षांनी अशा स्टेजवर जाणं वगैरे एक वेळ मी ते समजू शकेन का त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना करणं भाग आहे. शिवसेना जी दुसरी शिवसेना शिंदेची, ते सुद्धा छटपूजेला तिथे जातात आणि का बा वगैरे म्हणतात. याचं कारण भान सुटलंय, सत्तेसाठी लाचार. जिथून जिथून मतं मिळतील, जिथे जिथे पैसे वाटता येतील, ज्याच्यातनं मला सत्ता मिळेल ते सगळं करा. हे सगळं युपी बिहारचं कल्चर आहे. हे सगळं जे आपण महाराष्ट्रात घुसवतोय आपण. म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून त्यांना सुधरवायचं का त्यांनी तिकडनं येऊन आम्हाला बिघडवायचं? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी आणि तरुणींनी मला असं वाटतं या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि काही नसेल तर महाराष्ट्रामध्ये मग जातीमध्ये पेटवून द्यायचं. महाराष्ट्र तिकडे जातीमध्ये पेटलाय, इथे बाहेरून परप्रांतातले लोक येत आहेत, ते तुमचं अस्तित्व गमावून टाकतायत. सगळीकडनं तुमची धूळ धाण फक्त करायची आणि ह्यांना फक्त सत्ता हवी आहे. पण जेव्हा तुम्ही याला विरोध करताना तुमच्या पक्षावरती नेहमी आक्षेप घेतला जातो की तुमचा आक्षेप हा बराचदा हिंसक होतो, मग मारलं. आत्ता मागे मीरा भाईंदरमध्ये तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी पक्षांनी मारहाण केली. काय झालं प्रकरण माहिती आहे का तुम्हाला? तो म्हटला मी हिंदीत मराठीत काय झालं तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला नाही ना माहिती. त्या दुकानदाराला म्हणजे माझी जी माहिती म्हणूनच सांगतो, तुम्हाला माहिती नाहीये तर तिकडे एकदा जाऊन विचारा काय झालं ते. तिथे झालं, आमच्या लोकांचा मोर्चा चालू होता. मोर्चा चालू असताना कोणतरी आमचा पाणी प्यायला गेला तिकडे. पाणी प्यायला गेला तर दुकानदाराने विचारलं की कशासाठी आहे? तो बोला नाही ते हिंदीला विरोध. तो बोला विरोध कशासाठी करताय तुम्ही? तो बोला नाही मराठी महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे. तो बोला बोलतो कोण मराठी तुमच्याशी? कोण बोलणार मराठी? याच्यातनं तो वाद झाला आणि त्याच्यातनं कानफाडीत बसली. तो गेला आणि मारायला सुरुवात केली. कशासाठी मारायला सुरुवात करणार? बरं तिथे हजारो लोक होते ना रस्त्यावरती, त्यालाच का मारला? तुम्ही त्याच्या मुळाशी जाणार नाहीत. हे का झालं? पण तरी आता मागे तुमच्या इथे पोस्टर इथे अहो जर समजा प्रश्न असा आहे ना, जर समजा त्यांना मारायचंच असतं तर प्रत्येकाला वेचून मारले असते. का होतंय, का घडतंय, तिथे काय नेमकं झालं एकदा बघणार आहात की नाही? पण तिथे मीरा भाईंदरमध्ये मी जे ऐकलं की तिथे 82% मराठी मतदार आहेत. म्हणजे ते मागचं जे आंदोलन झालं त्यावेळेला तिकडेच्या लोकांनी हे कशासाठी तुम्ही इथे आलेलात आणि काहीतरी तिथे झालं. ते बोले की नोकऱ्या इथे महाराष्ट्रातल्या मुलांना मिळणार. याच्यातनं त्यांनी पहिली शिवी दिली आणि त्या शिवीतनं पहिलं हे सगळं सुरू झालं. काल कोणतरी त्यांचा नेता काहीतरी कोणतरी नेता नाहीच तो फडतूस कोणतरी आहेत त्यांचे, ह्यांची बोलायची हिंमत कशी होते म्हणे इथे म्हणे मुंबईमध्ये म्हणलेला मुंबईमधल्या नोकऱ्या या उत्तर भारतातल्या लोकांना, उत्तर प्रदेश बिहारच्या लोकांना मिळाल्या पाहिजेत. हे म्हणे सांगली सातारा कोल्हापूरवरनं येणार आणि ह्यांना नोकऱ्या द्यायच्या. असं बोलू कसा शकतो माणूस? येते कोण हिंमत? म्हणजे महाराष्ट्रामधली आमच्या मराठी पोरांना ह्या म्हणतात बाहेरून येतात म्हणून. ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. या महाराष्ट्राच्या या राजधानीवरती पहिला अधिकार हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मुलांचा आणि मुलींचा अधिकार आहे. आणि हे म्हणणार येऊन हे बाहेरून येतात म्हणून तुमच्या मुंबईत तुम्हाला सांगतायत, सुनावतायत. हे बोलायची हिंमत दुसऱ्या कुठच्याही राज्यामध्ये केली असती त्या राज्यकर्त्यांनी त्याचं काय केलं असतं? पण आमच्या राज्यकर्त्यांना हे हवंय. तुम्ही म्हटलात आता महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यात येणारी वगैरे मंडळींना नोकरीचा अधिकार, पण तुमचं परवाच एक मी स्टेटमेंट ऐकलं की मुंबईचा विकास करण्यासाठी मुंबईतलाच नेता हवा असं तुम्ही म्हणाले. माझं असं म्हणणं आहे मुंबईचे प्रश्न समजायला मुंबईत जन्माला यावं लागतं. उद्या जर समजा मला नागपूरचं करायचं असेल तर मग नागपूरमधल्या मी 100 लोकांची बोलून इथे काय विषय आहेत ते किंवा काय विषय हाताळले
पण आज पुण्याची मेट्रो घ्या, नागपूरची मेट्रो घ्या, बरोबर की नाही, रिकामे जात आहेत, रिकामे येत आहेत. शेवटी एक मुंबईचं एक कल्चर आहे, जिकडे BST रेल्वे ह्याचं एक कल्चर आहे ना, बरोबर की नाही. हा एक ज्याला स्वभावात स्थायी भाव येतो मुंबईकरांचा, की त्यांना ह्या प्रकारची सवय पहिल्यापासूनची आहे. तिथे ही गोष्ट करत असताना अजून काय करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही मेट्रोच्या अगोदर पण काही पर्याय असू शकतात की नाही, तर तिथल्या लोकांना विचारलं पाहिजे की नाही, आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. माझ्या मनात एक काहीतरी लहर आली म्हणून मी या शहरामध्ये असं काहीतरी करून ठेवलं. आणि कशासाठी केलं, तर ते प्रोजेक्ट करायचं आहे, प्रोजेक्टमधनं मला किकबॅक मिळणार आहे. उद्देश फक्त एवढाच, त्या लोकांची सोय, त्या शहराची सोय, त्या शहराच्या गरजा ह्या काय आहेत हे कळल्या नाही पाहिजेत. आमच्या लोकांना वाटते वा छान अटल सेतू. अरे पण तुम्हाला लक्ष येतं आहे का की तिकडे पहिलं प्लॅनिंग झालं एअरपोर्टचं, पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला आहे. तिकडे अनेक उद्योगपतींनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत, त्याच्यानंतर कोस्टल रोड झाला आहे, अटल सेतू झाला आहे, बरोबर की नाही. आता इथे आपल्याकडच्या लोक काय विचार करणार, आज जो मुंबईमधला मराठी हे कोस्टल रोड जो केला आहे, हा कोस्टल रोडवरती आपला मराठी माणूस पहिला काय विचार करणार, अरे नाही जायला याला चांगली सोय झाली, आता थोडं लांब जाऊन राहिलं तरी पण पटकन येता येतं, म्हणजे इथून जाणार तुम्ही आणि बाकीच्या आतमध्ये मुंबईत घुसणार. तुम्ही ज्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट ज्यावेळेला आणता त्यावेळेला तिकडचं कल्चर काय प्रकारचं बदलत असतं आणि तिकडच्या लोकांनी कशा प्रकारचा विचार केला पाहिजे या गोष्टी बघून. मराठी समाज हा सजग असला पाहिजे, त्याला ही गोष्ट समजली पाहिजे की आपल्या भोवती हे काय विणलं जातंय. आणि मी अनेकदा ही गोष्ट सांगतो, तुमच्या पायाखालची जमीन एकदा गेली की ती परत हाताला मिळत नाही, तुम्हाला मिळणार पण नाही. अनेक भाषा अशाच संपल्या, अनेक लोक ह्या जमीन गेल्यामुळे अनेक लोक उद्ध्वस्त झाले. मी कालच कोणाला तरी म्हटलं की तुमच्याकडे हिरे असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, सगळ्याच गोष्टी असतात, सगळ्या महागड्या गोष्टी असतात, बरोबर की नाही. पण फक्त जमीन आहे ज्याला रिअल इस्टेट म्हणतात. बाकी कुठच्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये. तुमची खरी संपत्ती काय आहे, तर तुमची जमीन, तुमच्या पायाखालची जमीन ही तुमची खरी संपत्ती आहे. तीच जर उद्या हाताबाहेर गेली सगळं, उद्या तुमच्याकडे सोनं आहे, नाणं आहे, कराल काय त्या गोष्टींचं. मला तर आश्चर्य वाटतं. मी कधीतरी बोलणारच होतो आज. ते काय त्यांचा उद्देश वाईट नाही आहे, त्यांचा उद्देश चांगलाच आहे. हे जे रील्स करतात, हो बरोबर आहे, आज अनेक मुलं अनेक मुली आज महाराष्ट्रामधले रील्स करतात आणि त्यांना असं वाटतं की माझा प्रदेश लोकांनी बघावा, यात काहीच चुकीचं नाही. पण ही मुलं मुली ज्या रील्स करतात आणि आपल्या कोकणामधले इतर ठिकाणचे जे काही सगळे एरियल व्ह्यूज घेतात, जागा सांगतात, जागा दाखवतात वगैरे, अहो ह्या सगळ्या मराठी लोक म्हणजे काय बाहेरचे लोक ह्यांच्यासाठी सोपं झालं, तुमचं कामच सोपं केलं. रील पाहायच्या आणि माणसं पाठवायची, कुठे जमीन बघा, विकत घ्या. आपण आपल्याकडचा खजिना दाखवतोय, तो आपली मुलं दाखवत आहेत की आमच्याकडे बघा काय काय, आमचा समुद्र किनारा असा आहे, आमचे डोंगर किल्ले असे आहेत, आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रात असेल, कोकणामध्ये असेल किंवा अजून इतर ठिकाणी असेल, आमच्या ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये असेल, हे आपण ती मुलं उत्साहात करतायत. त्यांच्या लक्षात येत नाही, पण बाकीचे ते सगळं बघतायत आणि त्यांच्यासाठी ते सोपंच झालं ना ते. पण असं तर सगळीकडेच होतं ना, त्याचं म्हणजे सगळीकडेच तरुण. महाराष्ट्र आणि इतर ठिकाण ही वेगळे आहेत ना. आज गोवा बर्बाद झालं ना. हो, पण गोव्यातही असा एक पक्ष उभा राहिला आहे की जो गोव्यातल्या स्थानिकांच्या पण गोवा बर्बाद झाला ना. आज गोव्याच्या जमिनींचा प्रश्न निर्माण झालाच ना. कशातनं झाला, या रील्समधनं झाला. जमीन दिसायला लागल्या. मला घरात बसून मला जमीन घ्यायची आहे महाराष्ट्रामध्ये, अरे वा छान आहे, ही जरा शोधा कुठेही. मगाच्या मुद्द्याकडे तुम्ही म्हटलं की मुंबईचा विजन असणारा, मुंबई जन्मलेला माणूस पाहिजे. मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की हा बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर. मला माझा स्वभाव पाहता मी ज्या गोष्टीला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार आहे.
कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांनी ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. ते म्हणतात की माझं संकल्पना आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिपूजन बरोबर आहे, हे म्हणत असेल की नाही कोस्टल रोड आम्ही केला म्हणून. मग तसं मग बांद्रा बरेली सिलिंगचं भूमिपूजन गडकरींनी केलं होतं, पण कम्प्लीट केला काँग्रेसवाल्यांनी. अशोक चव्हाणांच्या काळात. मग कुठे जात आहे खोलात? आणि भ्रष्टाचाराबद्दल ते का बोलतात मला कळलं नाही. मला शिंदे गेले आणि फडणवीस आले. आल्यावरती फडणवीसांनी शिंदेंनी केलेली टेंडर्स रद्द का केली हो? स्टे का दिला? त्यात काही आक्षेपार्ह बाबी होत्या म्हणून. मग कसल्या बाजू होत? आक्षेपार्ह म्हणजे काय असतं? त्यात त्यांना काही जाणवलं असेल त्याच्यामध्ये. जाणवलं ना. मग एकदा त्यांना विचारा ना की तुम्ही ज्याला बोलताय या सगळ्या गोष्टी, त्याला एक वेगळा राजकीय कंगोरा पण असल्याचं म्हटलं जातं नाही. तो कंगोऱ्यांचा सोडून द्या. प्रश्न असा आहे, मला सांगा तुम्ही त्या सगळी जेवढी टेंडर्स होती काय त्याची कंत्राटं होती जी दिली गेली होती त्याला तुम्ही स्टे का दिलात? तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही त्यांनाच विचारा. तुम्ही आरोप करताय. अहो आपल्यापर्यंत स्टे आला की नाही? स्टेचं कारण आलं का आपल्याकडे? म्हणजे त्या टेंडरमध्ये काहीतरी भ्रष्टाचार गोंधळ असल्याशिवाय त्याने स्टे दिला का? किंवा आपापसातलं अंडरस्टँडिंग नीट झालं नाही म्हणून स्टे दिला का? काय एकदा कळू तर देत ना. बरं माझ्या हातात तर कधी सत्ता नव्हती ना, त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचा विषय येतच नाही. आणि ज्या नाशिक महानगरपालिकेची सत्ता माझ्या हातामध्ये होती त्या संपूर्ण नाशिक महानगरपालिकेवरती विरोधी पक्षाला पण भ्रष्टाचाराचा आरोप नाही करता आला कधी. आता निवडणुकांकडे येतो. निवडणुकांच्या आधी ही तुमची युती, हो ही युती तुमची झालेली आहे. या तुम्ही काल त्या संयुक्त मुलाखतीमध्ये तुम्ही बाब म्हणालात की अनपेक्षित होतं विरोधी पक्षाला की असं काहीतरी होईल म्हणून. तुम्हाला स्वतःला तरी अपेक्षित होतं का काही वर्षभरापूर्वी बघता की असं काहीतरी होईल? पण ही आधी तुम्ही म्हटलात की मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलो, नंतर राजकीयदृष्ट्या एकत्र तुम्ही आत्ता मला असं वाटतं ह्या निवडणुकीसाठी तर ती खूप महत्त्वाची गरज म्हणून आत्ता आम्ही ही युती केलेली आहे. कळलं का? आत्ता काय आहे, शेवटी आज केंद्र त्यांच्या हातात आहे, राज्य त्यांच्या हातात आहे. उद्या महानगरपालिका गेली तर काय म्हणजे संपूर्ण सगळी जमीन सगळ्याच गोष्टी मोकळ्या होऊन जातील. ते त्याला ट्रिपल इंजिनची सरकार म्हणतात की केंद्रात पण आम्ही, राज्यात पण आम्ही, म्हणून महापालिकेत पण असलं काही नाही. इथे आमचंच इंजिन चालणार. प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये या महानगरपालिका ह्याची सत्ता हातामध्ये येणं न येणं म्हणजे याच्यासाठीच आमची ही लढाई नाही आहे. ही महानगरपालिका, मुंबईची महानगरपालिका आम्हाला का पाहिजे, ठाण्याची आम्हाला का पाहिजे, कशासाठी पाहिजेत, कल्याण डोंबिवली आम्हाला का पाहिजेत किंवा बाकीच्या ठिकाणी आम्हाला का पाहिजे, याचं कारण ह्यांचे जे मनसुबे आहेत ह्याचा फायनल जे ज्याला आपण ज्याला फायनल सही ज्याला म्हणतो आपण ज्या गोष्टी करण्याची किंवा कळलं का, ती या महानगरपालिकांकडे. उद्या उठले कोणालाही दिलं आणि ह्याला जमीन देऊन टाकली, त्याला जमीन देऊन टाकली, हे केलं, असं होणार नाही. हे तुम्ही का करतात, कशासाठी करतात, याला आडकाठी आणणं नव्हे. कुठच्याही प्रगतीला आम्हाला आडकाठी नाही आणायची, पण बिनबोभाट तुम्ही कुणालाही काही करायला लागलं. आता काल आजच बातमी आली आहे लोकसत्तेला, ठाण्याची वनजमीन 1000 एकर जमीन एका माणसाला देतात. वनजमीन, जंगलाची जमीन. बेधुंद झालेत सगळे, बेधुंद. काय जंगल पाहिजे नाही. आता त्या ह्याला कुठे तुमच्या तुमचं नागपूर ताडोबा खाणीची परवानगी दिली. मग कोणालाही विचारायचं नाही. आम्हाला जे वाटेल, आम्हाला जे मनाला वाटेल आम्ही केलं. एन्व्हायरमेंटचे जे काय पॉलिसीज असतील त्या सगळ्या धाब्यावर बसवल्या आम्ही सरू नाही तर बदलले आम्ही. पण मग युती तुमची जास्त फोकस मुंबई महापालिकेवरती करते असं दिसतं एक चित्र की मुंबई आज सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगतो, मी उद्या बोलीन त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल. आता काय सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी मुलाखतीत नाही बोलू शकत. मी उद्या बोलीन काही. पण असं एक चित्र जे दिसतंय ना की तुमची युती जी आहे, शिवसेना मनसेची युती आहे, ही मुंबईवर जास्त फोकस करते. इतर शहरात उद्या बोललो ना मी. आता तेच उलट्या सुलट्या पद्धतीने विचारू नका. मी उद्या बोललो ना मी. त्या युतीला एक टीका केली जाते की तुम्ही दोघांनी एक ही अस्तित्वासाठीची युती आहे. कोणाच्या? आमच्या अस्तित्वासाठीची नाही. राजकीय अस्तित्वासाठी काही संबंध नाही त्याचा. याचा काय संबंध येतो? काय बोलतोय आम्ही ते तर ऐका.
कोणासाठी बोलतोय, कशाच्या अस्तित्वासाठी बोलतोय हे तर बघा. हे त्यांचं म्हणजे आणि प्रश्न असा आहे, ह्यांचे जे काही सगळे चोंबाळणं चालू आहे कोणाकोणाला घेऊन, ते कशासाठी आहे? राजकीय अस्तित्वासाठीच ना. पण राजकारणासाठी तर सगळे राजकारण करण्यासाठी चालेत ना. मग तुम्ही वाय शाय अवे फ्रॉम दॅट. मग तोडतायत, बोलतायत कशाला? प्रश्न असा आहे की नुसता हा विषय सत्तेपुरता नाही आहे. मी माझ्या बाबतीत जर समजा बोलायचं झालं, नुसता सत्तेपुरताचा विषय नाही हा, की काहीतरी महानगरपालिकेची सत्ता पाहिजे. सत्ता पाहिजे ती कशासाठी पाहिजे, काय करायचंय ते तर बघा. बरं, प्रश्न असा आहे, एक माणूस जे बोलतोय त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघणार आहात की नाही तुम्ही, की ह्या विषयामध्ये त्याच्या तो सातत्याने ही गोष्ट बोलतोय की ह्याच्यामध्ये काय संकट आहेत, ती काय येत आहेत ते आपल्यावरती. याला बंधनं कशी आणणार? नाहीतर गेलं हातात ना सगळं तुमच्या. म्हणजे उद्या राजाने मारलं आणि पावसाने झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? युती जेव्हा झाली म्हणजे राज ठाकरे प्रश्न असा ना, आमच्याकडनं फक्त आंदोलनाची अपेक्षा करायची आणि मतं दुसऱ्यांना द्यायची, असं नाही होऊ शकत ना. साहेब, जेव्हा युती झाली शिवसेनेची, आम्ही असं बघतोय, म्हणजे आम्हाला युतीच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये ही सगळी घडामोडी सुरू झाल्या होत्या. तुम्ही थोडीशी पडती बाजू घेताय असं एक दिसून येतं. काय तुमच्या पक्षाचे संबंध- कार्यकर्ते काय नाराज आहेत. संबंध त्याचा पडते बाजूचा? तुमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते माझ्यासाठी आत्ता मी तुम्हाला तेच सांगतो, ही पडती बाजू, चढती बाजू वगैरे वगैरे हे सगळे ही जी निवडणूक आहे, ही मी मराठी माणसासाठी लढतोय. राजकारणासाठी नाही, ही पक्षासाठी. मराठी माणसासाठी लढतोय. पण तुम्हाला पक्षही चालवायचा आहे. पक्ष आहे, पक्ष चालू राहील. पण उद्या जर समजा ह्या महाराष्ट्रातला मराठी संपला, मराठी भाषाच संपली, बाकी सगळ्याच गोष्टी संपल्या, काय राजकीय पक्ष तरी कोणासाठी काढायचं आहे? मी तुम्हाला बरेच दिवस ना प्रश्न विचारीन असं माझ्या खूप दिवस डोक्यात होतं विचारायचं. तुम्ही बऱ्याचदा सांगतात की तुम्ही कामं करा. तुम्ही नाशिकला हे कालच्या सभेतही उदाहरण दिलं की मी कामं खूप केली, मतदान करत नाहीत लोक. तुम्हाला मुद्दा तुम्ही पोटतिडकीने म्हणता. म्हणजे आजच्या तारखेला मी हे पत्रकार म्हणून खूप जबाबदारीने बोलेन की मराठीसाठी पोटतिडकीने बोलणारे एक नेते जर असाल तर ते तुम्ही आहात. तुम्ही ती भूमिका खूप कन्व्हिक्शनने म्हणतात, मराठीची भूमिका. पण तरी मराठी मतदार तुमच्या बाजूने गेले काही वर्षात उभा राहिला नाही. तुम्हाला असं कधी वाटलं? मी तुम्हाला तेच सांगतो ना, हे सगळ्या तुम्ही जर नीट गोष्टी बघितल्यात, तुम्ही आता देशाचं सगळं राजकारण, देशामधलं वोटिंग पॅटर्न म्हणण्यापेक्षा जी काही मतदानासाठी म्हणून लागणाऱ्या ज्या काही गोष्टी करायला लागत आहेत किंवा ज्या गोष्टी चालल्या आहेत, त्या मतपेटीतनं असेल, EVM मधनं असेल, सामदाम दंडभेद, हा सगळ्या गोष्टीतनं असेल, हे सगळं 2014 पासूनच आहे. आणि त्याचा एकटा मला नाही फटका बसत आहे ना, सगळ्यांनाच बसतो. त्याचा काँग्रेसलाही बसतोय, ज्यांनी जवळपास 60 वर्ष ज्या देशावरती राज्य केलं त्या पक्षालाही बसतोय, आम्हालाही बसतोय, शिवसेनेलाही बसतोय, बाकीच्या लोकांनाही बसतोय. आता तुम्ही बिहारमध्ये बघितलं, तेजस्वी हो. त्यांच्या सगळ्या सभा बघा तुम्ही. हो, प्रचंड गर्दी होती त्यांच्या सभा. मग काय झालं त्या मतांचं? गेल्या वेळेस निवडणुकांमध्ये असंच झालं होतं तिकडे त्यांच्या सभांना. मग काय झालं मला जरा सांगा. असं कसं होऊ शकतं? नाही तर लोक येणारच नाहीत ना. माझा प्रश्न हा होता की तुम्हाला याच्यातनं कुठे मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं बघत होता की आपण इतकं करतोय, मराठी माणसाची भूमिका म्हणतो, अशी उद्विग्नता कधी आली की सोडून द्यावं राजकारण? मी नेहमी या मागच्या गोष्टी ज्या तपासतो की बाळासाहेब एवढं करत होते, यश खूप उशिरा यायला लागलं, बरोबर की नाही? भारतीय जनता पक्षाचं बघितलं तर 52 साली जन्माला आलेला एक पक्ष जनसंघ, यांच्या हातामध्ये 2014 त्यांच्या हातामध्ये बहुमत आलं, पूर्ण सत्ता आली, बरोबर की नाही? आता प्रश्न असा की इतकी वर्ष लोक काम करत होते ना, करतायत ना, आम्ही करू. तुम्हाला असं कधी त्यातनं उद्विग्नता आली नाही की बस झालं की येते आणि मग ह्या लोकांकडे पाहिलं की ती जाते. आता पुढे काय ही युती तुम्ही आता जी नवीन केलेली आहे, ह्या युतीचं तुम्हाला आत्ता तर निवडणुका लढू देत, पुढच्या वेळेला पुढच्या इंटरव्ह्यूला सांगेन. नाही, पुढचा इंटरव्ह्यू आपण करूच. पण आता या निवडणुकांमध्ये, कारण ही एक या युतीकडे आम्ही जसं म्हणतो की फॉर्मेडेबल युती म्हणून अनेक जण बघतात की मराठीच्या मुद्द्यावर झालेली, खरं तर दोन्ही पक्ष शिवसेनेचेच मूळ ऑफशूट आहेत, दोन्ही शिवसेनेतच झालेत, विचारधारा एक आहे. थोडा उशीर झाला असं वाटतं, कारण फडणवीस म्हणाले की हे खूप उशीर झाला. प्रश्न असा आहे की जेव्हा होत नव्हतं त्यावेळेला कधी होणार विचारताय, जेव्हा झाल्यावरती विचारताय आता उशीर झाला का? काय अर्थ आहे काय लागे? एका गोष्टीचा, कुठच्याही गोष्टीचा एक योग यावा लागतो ना, बरोबर की नाही? आता ज्या वेळेला अजित पवारांची भ्रष्टाचाराची प्रकरणं ज्यावेळेला फडणवीस ज्यावेळेला काढत होते आणि मग त्याच्यानंतर मग त्यांना ते चक्की पिसायला आणि मग जेलमध्ये टाकू आम्ही ते वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. अजित पवार पण उपमुख्यमंत्री व्हायला पण त्यांनी पण वेळ लावला नाही का? मग त्यावेळेला पहिली सकाळच्या शपथविधीला झालं नसतं का सगळं पहाटेच्या?
मग एवढं पहाटेचा शपथविधी झाला, मग त्याच्यानंतर 2.5 वर्षानंतर परत तुम्ही उपमुख्यमंत्रीपदी त्यांना घेतलं. उशीर झाला त्यांना थोडासा. अस्मितेच्या राजकारणातील जसं दक्षिणेकडे जसं पक्ष उभे राहिले, तुम्हाला वाटते हे दोन पक्ष जसं दक्षिणेकडे आहेत, महाराष्ट्रामध्ये अस्मितेवरती हे पक्ष उभे राहून सत्तेला पर्याय देऊ शकतील असं तुम्हाला वाटतं? मला तुम्ही सांगा ना, बंगालमध्ये जा तुम्ही. बंगाल बघा तिथं काय चालू आहे. तिथं काल ममता बॅनर्जी रस्त्यावरती उतरले ईडीच्या विरोधात, तिथं ताकद नाही, बंगालमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. बंगालमधला बंगाली माणूस भाषेवरती उभा राहतो. प्रत्येक राज्यातला माणूस आपल्या भाषेवरती उभा राहतो, ठाम उभा राहतो. आणि भाषा हा विषय असेल, अस्तित्व हा विषय असेल, तो कुठेही विकला जात नाही. हे मला असं वाटतं महाराष्ट्राने बघणं गरजेचं आहे. तुमचं अस्तित्व आणि तुमची भाषा आणि तुमच्या सगळ्याच गोष्टी ह्या जर समजा पैशाला लाचार होऊन जर समजा गेल्या, ज्या लोकांनी तपश्चर्या केली नाही इतकी वर्ष हा महाराष्ट्र मोठा करायची, त्यांचा अपमान करतो एवढं लक्षात ठेवा आपण. आता जाता जाता शेवटचा प्रश्न की टक्का घसरला मराठीचा. म्हणजे मी एक तुम्हाला आणखी एक गोष्ट इथेच आवर्जून सांगेन की महापालिकेमधले सत्तेत बसणारे तो अमराठी टक्का पूर्वी जास्त होता, तो आता कमी झाला आहे. म्हणजे पूर्वी मुंबई महापालिकेमध्ये अमराठी नगरसेवक किंवा ते सत्ताधारी जास्त होते, आता ते कमी झाले आहेत. पण मुंबईतला राहणारा इथला मतदार, इथला मुंबईतला मराठी माणूस हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. म्हणजे तुम्ही मधल्या काळात एक रीलचाच विषय निघा, तुम्ही एक रील बघितली असेल की मराठी माणूस शेवटी तुम्हाला राणीच्या बागेत झूमध्ये दिसेल. त्यातला अतिशयोक्ती अलंकार एक वेळ पण सोडला. पण आत्ताही मुंबईमध्ये साधारणपणे 40 ते 41% मराठी लोक आहेत. आमच्याकडे 35-40% आकडा आहे. 40 ते 41% लोक आहेत. गुजराती मारवाडी 13% आहेत. UP बिहार वगैरे हे सगळे पकडून साधारणपणे 15% आहेत. बाकी तमिळ आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत, अनेक लोक आहेत, मुस्लिम आहेत, अनेक लोक आहेत, ख्रिश्चन आहेत. सर्वाधिक टक्का आजही मुंबईमध्ये मराठी माणसाच आहे. हे काय आहे, हे नरेटिव्ह अशा प्रकारे पसरवतात, घाबरवतात आणि मराठी माणसाला बॅकफूटवर टाकतात. नाही नाही, तुम्ही तर 25% उरले आहेत, 28% उरले आहेत, असं करून त्याचं अख्खं ज्याला डिमॉरलाइज करणं ज्याला म्हणतो आपण, या लेवलला ते आणतायत. आजही मुंबईमध्ये 40-41% मराठी माणूस आहे. पण तो खंबीर आत्ता उभा राहायला पाहिजे आत्ता. पण तो असा पुढेही राहील तुम्हाला वाटतं? हा 40% दिवस, कारण तो कमी 52% 40% असं झालं आहे. आगामी तो कमी नाही होते. मी परत तुम्हाला सांगतोय, मराठी माणूस कमी नाही होते, इतर वाढ बाहेर म्हणून वाढतायत. आणि आज जर आपण त्याच्यावरती जर समजा सतर्क राहणार नसू, नंतर मग कोणाला दोष देऊ नका. ठीक आहे राजसाहेब, आज आपण या गप्पा मारल्या आणि आज मला खरं तर इतर विषयांवरती बोलायचं, पण आपला मराठीचा मुद्दा इतका आपण त्याच्यावरती डिटेल खरं तर चर्चा केली आणि टू द पॉईंट झाली. खरं तर खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद.